शिवगाठी। माई सॉरी हा, याला थोडा उशीर झाला। अहो बुकशॉप मध्ये गेले होते आणि मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली होती। मी आले पटकन फ्रेश होऊन येते। हा मेघना बस बस जरा। माई नाही म्हणजे सगळं काही व्यवस्थित असेल, पण मी काय सांगते ना ते नीट ऐक। बाबा घरून चिडून निघून गेले। कुठे गेलेत, कसे असतील काय काही माहिती नाही आम्हाला। माई हे बघ बाबा सुखरूप असतील, तू काळजी करू नकोस बा। असे हातपाय गाळू नकोस। तू जर रडायला लागलीस आईने कुणाकडे बघायचं? माई माई मला आईकडे जायला हवं। हो म्हणूनच तुला आल्याला सांगितलं। जातो, आईला आता गरज आहे बाळा तुझी, पण तिथे जाऊन अजिबात रडायचं नाही, कळलं ना? पण माई इथे तुमच्या जवळ कोणीच नाही। तू माझी काळजी नको करूस, उगीच माझं टेन्शन घेऊ नकोस। आता मी बरी आहे आणि अर्जू येईलच की इतक्यात, पण तू आईजवळ असणं जास्त महत्वाचं आहे। जा निघ बघू आधी, डोळे पुस आधी। हा चल। काय हो? हो 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 कळलंय मला। हे बघ पण तू काळजी करू नकोस। अगं सुखरूप असतील ते, रागावून कुठेतरी जाऊन बसले असतील बघ। मला म्हणताय काळजी करू नकोस म्हणून, जरा स्वतःचा चेहरा बघा आरशात। मलाही काळजी वाटतेच आहे ग। नाही ते आपले व्याही आहेत, आपलं नातं आहे, ह्याच्याही पलीकडे आपल्यात एक मैत्रीचं नातं निर्माण झालं हो। एक दिवसाआड ते आपल्या घरी यायचे आपल्याला भेटायला, फोन करायचे, कुठे असतील कसे असतील मला तर ना चैनच पडत नाहीये। मागे गेले होते ना असेच रागावून। अहो हो। काय रे बाबा अमित? नाही अजून तरी काही कळलं नाही, काही अंदाजच येत नाही काय झालं असेल। पण खर तर ते एवढ्या वेळ रागून बसणारे नाहीये ना। तुम्ही बघा ते नक्की नक्की सुखरूप असते। असू देत रे बाबा। अहो तुम्ही मारुती स्तोत्र म्हणायला लागा बघू, तेवढंच जरा वातावरण पॉझिटिव्ह होईल आणि आपल्यालाही जरा बळ येईल। म्हणतो म्हणतो भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती गुणांजनी सूत रामदूत प्रमंजना महाबळी प्राणदाता सदा। अर्जू, मेघना, मी निघतो आता। तुम्ही माधवी त्यांची काळजी घ्या। सुरेशराव अहो अहो कुठे होतात तुम्ही? हो किती काळजी करत होतो आम्ही सगळे। अहो एक फोन सुद्धा तुम्हाला करता आला नाही का? अहो काय म्हणतेय मी, कुठे गेला होतात? सांगतो सगळं सांगतो, आधी फ्रेश होतो। अमित जरा फोन तरी कर रे, जास्तच काळजी वाटायला लागली बाई मला।
जय हो. अगो बाई सुरेखा, या बऱ्यात ना तुम्ही? अहो केवढं घाबरवलं आम्हाला. या 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 बसा 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 बसा. माफ करा हो नानासाहेब, म्हणजे माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला हो. पण ना नानासाहेब, राग फार वाईट असतो हो. फार म्हणजे फार वाईट असतो हो. आता बघा ना, मी त्या दिवशी इथे येऊन आरडा ओरडा केला, नाही ते बोललो, अदवा तदवा बोललो. माझ्या डोक्यात फार राग होता हो. म्हणजे आतून हे सगळं असं धुमसत होतं. त्याच रागाच्या भरात मी आपला काम करत होतो. क्रॉफर्ड मार्केटला गेलो, काहीतरी खरेदी करायची होती म्हणून रागाच्या भरात खरेदी केली. तिकडून तावातावानी निघालो आणि अचानक हो एका माणसाने मला खेचलं. बघतो तर काय हो नानासाहेब, म्हणजे बाबाजींचीच कृपा, पण समोरनं एक भरधाव ट्रक येत होता हो. मला मारलं असतं त्या ट्रकनी, पण बाबाजींच्या कृपेने मी वाचलो हो. आणि नानासाहेब, माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला हो. मला खूप काही समजलं हो नानासाहेब. म्हणजे तो ऐरा गैरा माणूस रस्त्यावरचा, त्यांनी माझा जीव वाचवला हो. मला सगळं काही समजलं हो आणि डोक्यात प्रकाश पडला हो नानासाहेब. हरकत नाही, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. काय? येस राईट. हे घ्या, आले तुमचे जावई बापू. अरे वा, या मेघना, तुमचे हेही आले बरं का. या मेघना, आता पार्टी व्हायला पाहिजे. हा म्हणजे ना, बाबा सुद्धा आलेत, आदित्य पण आलाय, आणि ना खूप दिवसात आपण असं एकत्र बसून खानपान केलं नाही. मग काय करूया ताई? आपण आपला पेटंट मेनू करूया का? पावभाजी? चालेल चालेल, हरकत नाही. करा करा. चलो भाई लोग, बटर लेके आओ और पाव भी. लेके आओ लेके आओ काय? तुम्ही जा आणि घेऊन या. काही काम करत नाही. आईस्क्रीम पाहिजे मला. आईस्क्रीम पाहिजे? ते तुला जाणावं लागणार आहे. लवकर जा, भाज्या चिरून येईपर्यंत. चल मेघना, अरे परस्पर गेलास तिकडनं. काय तुझं या ऑफिस का काय? बाबा, मी तुम्हाला मनापासून सॉरी म्हणतो. मनाशी निर्णय घेतल्यावर मी जसं घरातल्या सगळ्यांना सगळं सांगितलं, तसं स्वतः येऊन तुम्हालाही सांगायला हवं होतं. नाही म्हणजे माफ करा जावई बापू, पण तुम्ही मला सांगायला हवं होतं. आणि मला खरंच त्याचा राग आला होता. माफ करा नानासाहेब, पण राग आला होता मला, पण आता ते सगळं गेलंय हो. म्हणजे बघा ना, मी सारखा म्हणायचो ना, ऐर्या गैऱ्याचं मूल कशाला हवं, ऐर्या गैऱ्याचं मूल कशाला हवं, रस्त्यावरचं कशाला हवं. आणि बघा हो, बाबाजींच्या कृपेने एका रस्त्यावरच्याच ऐर्या गैऱ्या माणसाने माझे प्राण वाचवले हो. म्हणजे ना, मी ना आता विचार पक्का केला हो. मी पाठिंबा द्यायचा विचार पक्का केला. म्हणजे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी होकार दिलाय म्हटल्यावर मीही त्यांच्या बरोबर आहे हो नानासाहेब. वा 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 सुरेशराव, गुड डिसिजन, गुड डिसिजन.
अरे आलात का तुम्ही पण? या दोघींना बोलवतो. अर्चना, मेघना, आलो आलो. जरा बाहेर या पटकन. तर आले का रे सगळे? एकटी विजया नाही नेमकी, ती तिकडे वैष्णोदेवीला जाऊन बसले ना. तर आदित्य, या सगळ्यांच्या वतीने मला तुला काही सांगायचंय. सांगायचंय असं की आम्हा सगळ्या नातेवाईकांना, तुझ्या नातेवाईकांना मनापासून असं वाटतं की तू बाळ दत्तक घ्यायला काय हरकत नाहीये. ए आता बाप होणार आहेस तू, जरा जबाबदारीने वाग. हो. आणि आम्हाला सगळ्यांना मुलगी हवीये, कळलं? आम्ही ऍक्च्युली तेच ठरवलंय. हो. हा, आपण बाळाचं नाव आत्या ठेवणार. हा, अपूर्वा ठेवूया. अपूर्वा, कारण ती आपल्या आयुष्यात अपूर्व असेल ना, म्हणून. ठीक आहे, ठरलं. अपूर्वा. येस. तुम्ही नाव काहीही ठेवा, पण मी तिला चिऊस म्हणणार. वा. अरे असं काय? ह्याला काय अर्थ आहे? एवढ्या मेहनतीने मी काय मेहनतीने काय? अरे काय? आज तुझा फोन आहे, पावभाजी झाली का विचारते. सॉरी आलो. जय हो. वा. विसरून जायचे. अरे आदित्य, तू गिटार नाही वाजवस खूप दिवसांनी. आणि बरं का सुरेशराव, तुम्हाला एक इंटरेस्टिंग बातमी सांगायची. कोणती हो? माई, तुमचा मोबाईल कुठे आहे? माझा मोबाईल गेला ना हो. तो पडलो ना, तो असा गटारात घरंगळत गेला हो. अर्चू, झालं का? झालं. तसं नाही ग, झालं का? आदित्य, आता माझ्या डोक्यावर बसू नकोस. तू जा बरं इथून. अर्चू, तुझ्या डोक्यावर कोणी बसूच शकत नाही, माहितीये का? कारण डोकंच नाहीये ना तुला. आदित्य, तू ना त्यासाठी आलोच नाहीये ना मी इथे. मग कशासाठी आलायस? ओ 4 दिवसांचा विरह सहन होत नाहीये वाटतं. ठीक आहे. थोडा वेळ देते हा तुला. जे काही खुसूर पुसूर करायचंय ना ते कर, पण नंतर वसूल करणार आहे तुझ्याकडनं. धन्यवाद. उशिरा का होईना तुमच्या डोक्यात प्रकाश पडला, त्याच्यामुळे मंडळ आभारी आहे. आणि काय ना, आमचं जरा आडगावचं मंडळ आहे, त्याच्यामुळे बजेट जरा कमी आहे, सांभाळून घ्या. काय रे आदित्य, माझ्या बाबतीत नेहमीच तुझ्याकडे बजेट कमीच असतं. काय मग, हॅपी ना? येस. मुद्दाम शेवटपर्यंत मी घरच्यांना कळू दिलं नव्हतं की मी कन्सेंट दिली म्हणून. तर मला त्यांचं खरं मत जाणून घ्यायचं होतं आणि त्याच्यावर विचार करायचा होता. पण तू हॅपी आहेस ना? खूप. तू ज्या दिवशी हो म्हणालीस ना मला, त्या दिवसापासून खूप खुश आहे मी. अरे मॉरिशसला पण सतत हेच आठवत होतं मला. आय लव्ह यू. मी पण दोघांना खूप आय लव्ह यू. अर्चू, दुष्ट आहेस तू. तुझीच बहीण. अर्चू, आय लव्ह यू. मेघना, आय लव्ह यू यार. लव्ह यू टू ताई. ठीक आहे माई.
आले का रे सगळे? सोडायची का बस? चला सुरू करा. जय हो जय हो जय हो. मस्त मस्त वा. थँक्यू अमित दादा. पाव पाव म्हणतो मी, खूप छान आहे पाव. काय रे माई, सांग ना ह्याला. काय रे? अरे बोबडे, तू काय शांत शांत? नाही काय नाही. तरी एक कविता आली आहे मनात, ऐकू का? अरे नेकीवर पूछ पूछ. ऐकव. नव्याने भेटूया परत, नव्याने भेटूया परत, म्हणूया नवीनच गाणं. अलगत मागे सोडून देऊया फिरलेलं जुनं पुराण. नवीन गाण्यासोबत आयुष्य नवीन होईल. तुझ्या माझ्या हातात सगळ्यांचेच हात गुंफतील. गुंफलेल्या हातांचा होईल एक पाळणा, अलगत जोजवत राहील आपल्या नवीन गाण्याला. मंग्या पळून गेल्यापासूनची सगळी तळमळ बाहेर आली बघ तुझी. रडलास ना आता तर हलकं वाटेल. आता हाच थोडासा, नाही तर तुझी अपूर्वा म्हणेल माझ्या बाबा ललकाय. ए बघ बघ बघ, अपूर्वा फायनल आहे की नाही सांगत होते ना मी. घे हसून घे नंतर भाजी खाऊन रडायचं तर हिनी केली. बघ काय रे अमित दादा, अजिबात जास्त मिळणार नाहीये. हो ना, मग काय एवढंच आता. काम काय झालं? बरं मैफिल काय फक्त पावभाजीला संपायचे? म्हणजे गिटार वगैरे काय वाजव ना. अरे खाऊ तरी दे. जाऊ जाऊ ना तेवढी सुटका माझी. रेडी?
तर रसिक मायबाप प्रेक्षक हो, आता लवकरच आमच्या या कुटुंबात एक चिमुकला असा अपूर्व रेशीम धागा जोडला जातो. आपल्या आदित्यचं लग्न ठरलं तिथपासून त्याच्या बाळापर्यंत तुम्ही आमच्या सोबत होतात, राहाल सुद्धा. तुमच्या आमच्या प्रेमाची ही रेशीम गाठ अशीच अतूट राहू. तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे आमचं कुटुंब एकत्र राहील, तसं आम्हा सर्वांच्या प्रेमामुळे तुम्हा सगळ्यांची कुटुंब एकत्र राहतील, खात्री आहे. 1 2 3 जय हो. जय हो.